काँग्रेस पक्षाचा खदीर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खदीर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा अब्बा तुम आगे बढ़ो, हमारे साथ हैं। राजा अब्बा तुम आगे बढ़ो, अपने छत पे चल। राजा अब्बा तुम आगे बढ़ो। चप्पा 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 राजा अब्बा। खदीर भाई तुम आगे बढ़ो, खदीर भाई तुम आगे बढ़ो, खदीर भाई तुम आगे बढ़ो, खदीर भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजा अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चौधरी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चौधरी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा जय हो। अरे चप्पा 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 थोड़ा ऐसा हो जाए इधर से। पाशो मामू जो हमारे बुजुर्ग हैं, उस फिरोज मुल्तानी से बात करता हूँ। पाशो मामू का स्वागत कर। माजी नगर अध्यक्ष राम चौधरी साहब का स्वागत मोहम्मद रशीद भाई करेंगे। हमारे नगर अध्यक्ष जो इंशाल्लाह आज की पोजीशन में ऐसा है कि वो हो गए, और मैं उनके राज बहादुर कुंतवार उनका स्वागत करेंगे। नगर अध्यक्ष प्रतिनिधि राज बहादुर कुंतवार। गाड़े साहब का स्वागत करीम भाई। जिला अध्यक्ष गाड़े साहब का स्वागत करीम भाई खान साहब करेंगे। हाँ ना यहाँ का है ना बच्चे आओ जमील भाई का स्वागत मोहम्मद रईस करेंगे। जमील भाई कुरैशी। बुलाओ ना इधर आओ ना बच्चे पटेल का करना था। इधर देखो, इधर 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 देखो फिरोज भाई जरा सर को देखा है जरा इधर। ये कहना चाहता हूँ कि आज जो एक चर्चा चढ़ी कि गोविंद मामू का सत्कार रशीद भाई मुल्तानी करेंगे, इलियास भाई अब्बासी का भी सत्कार रईस मुल्तानी करेंगे। आज जो एक अफवाह फैलाई जा रही है कि अशोक राव चौहान विकास पुरुष है, असल में अशोक राव चौहान विकास पुरुष नहीं, लेट पुरुष है, लेट पुरुष। अब तुम बोलेंगे लेट कैसा? अरे भाई आज तुमने है कि मंत्री बने, उद्योग मंत्री बने, परिवहन मंत्री बने, मुख्यमंत्री बने, लेकिन मुदखेड़ वालों को आज तक पीने के लिए पानी तक नहीं मिला, फिल्टर पानी नहीं मिला। एक साल में है कि नहीं भोकर वालों को पानी मिला, 30 साल हो गए आज मुदखेड़ वालों को पानी नहीं मिला। आज पूरे महाराष्ट्र के रोड़ा बने गए, लेकिन आज भी है कि नहीं मुदखेड़ नांदेड़ जो रोड है वो रोड है कि नहीं आज तक भी नहीं बने वाली है। पूरे महाराष्ट्र के रोड़ा बनेंगे आले। असल में अशोक राव चौहान विकास पुरुष नहीं है, लेट विकास है। जो काम एक साल में होता वो 25 साल में भी नहीं करते। वो जो भी करते खाली वो उनके जो कार्यकर्ताओं को फायदा पहुंचे, कुछ लोगों को फायदा पहुंचे, ये काम करते। असल में कोई विकास नहीं है, कोई रोड वीड सब कुछ बरोबर नहीं है। और उनका सिर्फ मतलब आज जो उनको सब पार्टी ने इतना सब कुछ दिए और उन्होंने बीजेपी में चले गए।
और बीजेपी का क्या है कि हिंदू मुस्लिम आपस में कराओ, हिंदू मुस्लिम लड़ाओ, उनको कोई विकास से मतलब नहीं, कोई चीज से मतलब नहीं। देश में आज 55 लाख करोड़ रुपए देश के ऊपर खर्चा हो गया, देश के ऊपर 55 लाख करोड़ रुपए खर्चा हो गया। आज जो बिहार में इलेक्शन हुआ 14,000 करोड़ रुपए लोन लेके बांटा गया। ये है कि नहीं, सिर्फ ये इलेक्शन में इनका पैसा इस्तेमाल कर रहे हैं और ये बीजेपी वाले आपस में ना इत्तेफाकी फैलाते हैं। हिंदुओं से भी मैं गुजारिश करूंगा कि इनको हिंदू समाज से भी कोई मतलब नहीं है, हिंदू समाज से भी ना इनको हिंदुओं को नौकरी देने का है, ना उनको कारोबार लगाने का है। सिर्फ जातिवाद करो, इलेक्शन लड़ो, कोई विकास की जरूरत नहीं, कोई चीज की जरूरत नहीं, सिर्फ जातिवाद करो। आज है कि नहीं, कांग्रेस पार्टी पहले से ही 70 साल से जो काम करी, देश को संभाल के रखे, और ये लोगों ने, बीजेपी वालों ने पूरे देश के हर चीज को बेच दिए, रेल को बेच दिए, ट्रेन को बेच दिए, सब चीज बेच दिए। मैं आप सबसे ये कहता हूं, चाहे हिंदू हो मुस्लिम हो, सबसे कि आज हम सबको मिलके एक ही पार्टी को वोट देना होगा, वो है सेकुलर पार्टी कांग्रेस पार्टी, जो हर समाज को लेकर चलती, हर समाज के साथ है, हर समाज का एक ख्याल रखती। वो पार्टी को हम इंशाल्लाह लेके चलेंगे और आने वाले इलेक्शन में ज्यादा से ज्यादा कांग्रेस के पूरे कैंडिडेट को वोट देके और उनको चुन के लाएंगे। इतनी मैं आप सभी लोगों से गुजारिश करता हूं, दरख्वास्त करता हूं। अपने दो शब्द बोल के मैं अपनी जगह लेता हूं। जय हिंद, खुदा हाफिज। 7 मध्ये छोटे खानी सभा घेतली आहे। या वार्डामध्ये मुलतानी, बोकेफोड आणि मी नगर अध्यक्ष म्हणून कोत्तावार, आम्ही 3 जण आहोत। 20 वर्षात कोणताही विकास झालेला नाही। विकास केलेला नाही। पूर्वी मी यापूर्वी मी बीजेपी मध्ये होतो। त्या 20 वर्षाखाली अशोकरावने मला काँग्रेसमध्ये घेतलं होतं। मी त्यांच्यासोबत 20 वर्ष काम केलं। त्यांनी असे काही ते चांगल्या कार्यकर्त्याला वर जाऊ देत नाहीत। त्याला असे काही करतात, कामं देतात की विचारूच नका, तोंड बघून कामं देतात। गुत्तेदारी नगरसेवकाला गुत्तेदारी, त्याच्यासोबत 4 माणसं, असे या मुदखेडमध्ये 12-13 कोटीचे कामं आज चालू आहेत। पूर्ण नगरसेवकाला हे तुम्ही कमवा आणि नगरपालिकेची निवडणूक लढवा, असे हे सध्याचं चालू आहे वातावरण इथलं। खूप काही सांगायचं आहे पण वेळ कमी आहे। सगळ्या विनंती करतो की सगळ्या माया बहिणी, माझे बांधव, मुस्लिम बांधव, सगळे काही मातंग समाजाचे बांधव, माया बहिणी आलेल्या आहेत, त्यांना मी एक अशी विनंती करतो की आमच्या तिन्ही लोकाला पंजा निशाणीवर ठसे मारून विजयी करा। आम्ही निवडून आल्यावर 5 वर्ष तुमच्या समोर आम्ही नंबर 1चं काम करू की तुम्ही आम्हाला बोलण्यासारखं काही ठेवणार नाही। आम्ही एवढे बोलून माझे 4 शब्द संपवितो। अस्सलाम वालेकुम। तसेच उपस्थित नवयुवक आणि नवीन तरुण यांच्या सुद्धा उपस्थितीचा बहार हा आश्चर्यकारक आहे। तसेच आपल्या व्यासपीठावर विराजमान आपले मुदखेड नगरीचे समस्त वरिष्ठ नेते, अध्यक्षस्थानी असलेले आपले आदरणीय रामराव चौधरी साहेब, अध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय कोत्तावार साहेब, तसेच समस्त वरिष्ठ मंडळी, आपल्या सर्वांचे पाठबळ असणारे, अतिशय आपल्याला शक्ती देणारे खदीरभाई कुरेशी यांच्या आशीर्वादाची आपल्या सर्वांना आवश्यकता होती, ज्यांनी आपल्याला अधिक आपलं पाठबळ वाढवलेलं आहे, असे आपले खदीरभाई कुरेशी। धन्यवाद। तसेच समस्त उपस्थित मंडळ आणि मित्रमंडळ, मित्र, आज आपण इथे मुदखेड नगर परिषद 2025 निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकत्रित आलेले आहोत। निवडणुकीमध्ये आपल्याला जसे आत्ता साहेबांनी सांगितले की मागील झालेल्या घडामोडी, या घडामोडीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाहीये, त्याच गोष्टी परत होऊ द्यायच्या नाहीये। जनतेने जागृत होणं अतिशय महत्वाचं आहे। या हेतूने
नवीन प्रणाली कशा पद्धतीची असावी असं साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं कामाची आशा ही तुम्हा सर्वांना आहे त्या पद्धतीचं काम आम्ही तुम्हाला 100% खात्रीपूर्वक करून देऊ अशी आम्ही सर्वजण तुम्हाला समस्त लोकांसमोर ग्वाही देतो. तसेच उपस्थित सर्व नागरिकांनी आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेस या पक्षाचे अधिकृत उमेदवार असणारे आदरणीय मुदखेड नगरीचे अध्यक्षपदी असणारे कोतावर साहेब आणि प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवकपदी मुलतानी सर आणि गोदावरीबाई पांडुरंग बोकेफोड यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. तसेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हमको मेरा आदाब. आवाज गया क्या इसका? आज 2025 के साल में अपने पास इलेक्शन होने जा रहा है और इस इलेक्शन के बारे में हमने आपको जमा किए और जमा करने के बाद हमने बड़े लोगों को बुलाया जिसका नाम माजी नगर अध्यक्ष रामराव चौधरी साहब, उनके बाद हमारे जिले के युवक अध्यक्ष बालाजी गाड़े साहब, दूसरे बुजुर्ग हमारे पाशु मामू, उनके बाद गोविंदराव कालानी साहब, उनके बाद हमारे सोनटक्के साहब और सलाउद्दीन भाई। और सबसे बड़ी बात यह है कि हमारे आज मुदखेड़ शहर में जो यानी कि पहले से हमारे साथी थे, अभी आए वाले, आज नया नया अभी प्रवेश हुए वाले हमारे खदीर कुरैशी, और आज जो वोट के वास्ते तुम्हारे को जमा करे उसके मेन हमारे राजाप्पा कोत्तावार, दूसरे हमारे मुल्तानी कैंडिडेट और दूसरे कैंडिडेट पांडु बोकेफोड़ का बच्चा, उसका नाम संजय है क्या? संजय। मैं यहाँ से तकरीबन ये महल्ले से लेके आबादी तक, और महल्ले एक पहली बार तो इस्लामपुरा, उससे लेके फिर आबादी तक, फिर तीसरी बार ये महल्ले से माधव गली से लेके मोंडे तक आप लोगों ने मेरे को चुन के दिए। मैंने जब पहली बार 2007 में चुन के आया, उस वक्त हमारे राज बहादुर कोत्तावार नगर अध्यक्ष बने, तो उनको सब बातों का ख्याल था। उसी वक्त हमारे इस्लामपुरे में तमाम जगह रोड बने, 5 बोर डाले अपन ने। उसके बाद अपन में को जब पानी पुरोठा बनाया गया, तब मैं उनके कारण में, क्यों तो अपना आदमी रहने के बाद से अपने आदमी को सहूलत देता और अपना आदमी अपने आदमी को आगे बढ़ाता। इस वास्ते मुखिया हमारे राज बहादुर कोत्तावार साहब पहले नगर अध्यक्ष थे, तो उनके हाथ पे काम हुए। उसके बाद में जो बीच का टाइम गया, वो बीच के टाइम में सिर्फ पैसों की लालूच, आधे पैसे यहाँ पर दलाल खाते थे और आधे पैसे शिवाजी नगर में जाते थे। इसलिए जो भी काम बाकी है, पेंटिंग है, ये पैसों की लालूच की वजह से है। जब शासन सही चला तब काम हुए, जब शासन गलत हो गया काम रुक गए। आपकी गलती है ना हमारी गलती है। हम अब आपको इन लोगों के मौजूदगी में ये बोलना चाहता हूं मैं कि तरह तरह के पक्ष अपक्ष ये लोग आकर आपको
ये जो भी अपक्ष खड़े वाले हैं या एमआईएम से खड़े वाले, ये पैसा सिर्फ अशोक राव का है, उनका घर का नहीं है। आपको देंगे और कुछ बात इधर उधर की करेंगे, इन्हें ऐसा है उन्हें वैसा है, तो इसको मत सुनो। पैसे अपने थे, वो पैसे लो और मतदान कांग्रेस को करो। इसके वास्ते मैं हमारे आने वाले बहन मातंगवाड़े के उनको भी बोलूंगा, क्यों तो हिंदी अच्छी तरीके से समझते हो उन्होंने। और फिर मेरे भाइयों को, बच्चों को ये बोलूंगा कि भाई ये यमायाम कुछ नहीं है, उनका रिकॉर्ड बोलूंगा मैं तो आप सुन नहीं सकेंगे। ऐसे लोगों को यहाँ पर है कि नहीं वर्गलाया जा रहा है, अपक्ष खड़े करा जा रहा है और वगैरह वगैरह बात किए जा रही है। इसके बारे में हमारे एक मेन रामराव चौधरी साहब, जो जिनकी उम्र 80 से लेकर 85 साल तक है, उन्होंने इसकी तफसील अपनी जबान से कैसी बताएंगे वो सुनते रहना। मैं इतना ही बोलूंगा कि यहाँ पर 3 कैंडिडेट है, जिसमें सदर के वास्ते और 2 मेंबर के वास्ते, उन तीनों को भी अपना कीमती वोट देकर उनको कामयाब करें। और मैं आपसे इतनी गुजारिश करके मैं अपनी 2 बात अपने खत्म करता हूं। खुदा हाफिज, जय हिंद। सर्व हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम, सर्व मुस्लिम बांधवांना माझा आदाब, माझ्या बौद्ध बांधवांना जय भीम। खरं म्हणजे आताच आपल्या नांदेड जिल्ह्याच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष तरुण तडफदार, आपल्याच भागातले बालाजी पाटील गाडे यांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। आता माझं वय झालेलं आहे जास्त आणि त्याच्यामुळं एक रावत नसल्यामुळं आता मला खूप दबाव आहे, विशेषतः घरच्या माणसाचा दबाव आहे। 80 वर्षाचं वय झालंय, चालता येईना, बरोबर बोलता येईना, कशाला भानगडीत पडता। आता मी म्हणलं मी जर भानगडीत पडणार नाही तर गावचं कसं व्हावं। मी जर समजा याच्यामध्ये उतरलो नाही, आज गावामध्ये जे उभा धिंगाणा चालू आहे त्याचं कसं व्हावं, ते व्हायचं ते होईल। म्हणजे तुम्हाला काय करायचं। मी म्हणलं मी या गावचा आहे, या गावामध्ये जन्मलेला आहे, या गावामध्ये वाढलेला आहे, या गावातल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे। 17 वर्ष मला इथं नगराध्यक्ष केलेलं आहे। आज त्या गरीब जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही। चाहे तब्येत बिघडली तरी हरकत नाही, दवाखान्यात जाऊन काय औषध घ्यायचे घेऊ। म्हणून तुमच्या पुढे मी मुद्दामून आलेला आहे। पहिली मी गोष्ट सांगतो तुम्हाला की हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा जरी असला तरी मी काँग्रेस पक्षाचा नाही, मी भाजपाचा नाही। आता मी कोण्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही। मग तुम्ही म्हणताल तुम्ही कोण्याच पक्षाचे नाही तर आलात कशाला मग। मी इथल्या स्थानिक परिस्थितीमध्ये आज मुदखेड म्हणजे जी दयनीय अवस्था झालेली आहे, त्या दयनीय अवस्थेला जे कोणी मंडळी जबाबदार आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केला, करोडो रुपये मुदखेडमध्ये कमावले, जनतेला चॉकलेट दिले, खोटे आश्वासन दिले, गेल्या 2002 ला तुम्ही लोकांनी, मुदखेडच्या लोकांनी मला पाडलं की नाही। 2002 ला त्यावेळेस सगळ्याला वाटलं अशोकराव आमचे मुस्लिम बांधव तर सगळ्यात पुढे, क्यों कदरजी सगळ्यात पुढे, साहबाय 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 साहबाय, यहाँ बिठाऊं कि वहां बिठाऊं, यहाँ बिठाऊं कि वहां बिठाऊं।
तुम्ही सगळे लाड केलेले आहेत, त्या लाडाचा हे परिणाम आहे आणि त्याच्यामुळं आज आपली अशी अवस्था झालेली आहे. होतो मी बीजेपी मध्ये होतो, एक नाही दोन नाही 40 वर्ष बीजेपीचा होतो. खरा हक्कदार तर आज बीजेपीचा मी आहे. खरा हक्कदार हे सगळे घुसलेले आहेत. मी आता सांगितलंय नाही, वाळू माफिया, गुटखा माफिया, पेट्रोल माफिया, डिझेल माफिया, आदर्श घोटाळा, सगळे घोटाळे करून हजारो कोटीची कमाई ज्या माणसाने केली तुमच्या जीवावर गेल्या 70 वर्षापासून या मतदारसंघामध्ये पूर्वी मुदखेड होता, आता भोकर आहे. सातत्यानं तुम्ही शंकररावजी चव्हाण, अशोकरावजी चव्हाण, अमिता भाभी चव्हाण, जया भाभी चव्हाण, काय जया भाभी, काय भाभी नाही पोरगी ती, यांना निवडून दिलं. तुम्हाला भरपूर चॉकलेट दिले, परंतु आपल्या गावामध्ये कुठलाही विकास कशाला म्हणतात? नुसतं गाव झालं, सडक्या झाल्या, नाल्या झाल्या. अरे या गावामध्ये हजारो तरुण आहेत, हजारो आहेत. हिंदूमध्ये आहेत, मुस्लिमामध्ये आहेत, बुद्धामध्ये आहेत, मातंगामध्ये आहेत. प्रत्येक समाजामध्ये आज तरुण आहेत, शिकलेले आहेत. काम नाही हाताला, असा गुटख्याची पुडी तोडतात की घालतात तोंडामध्ये. काय करतील? बालाजीराव म्हणल्यासारखं, अहो साहेब तुम्ही साधे सुधे नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 वेळेस होतात, 2 वेळेस महाराष्ट्राचे मंत्री. तुमचे वडील आदरणीय शंकररावजी चव्हाण 2 वेळेस मुख्यमंत्री होते, ते देशाचे गृहमंत्री झाले. एवढी सत्ता तुमच्या हातामध्ये या भोळ्या बाबड्या जनतेनं या मतदारसंघातल्या तुमच्या हातात दिली. तुमच्यावर विश्वास ठेवला. काय दिलं तुम्ही? प्रत्येक वेळेस आले की म्हणायचं भाजपला साथ द्या, मला साथ द्या, फलाण्याची गॅरंटी मी घेतो, फिस्ताण्याची गॅरंटी मी घेतो, शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतो. मला आठवते 2002 ला मी ज्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचं पॅनल केलं होतं, मोंड्याच्या सभेमध्ये सांगितलं त्याने, काही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, सत्ता माझी आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुदखेडला मी बारामती करून टाकतो. बारामती त्या अजित पवाराची आहे तिकडे बारामती. आता हे म्हणाले बारामती तर गेली भानामती झाली. म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. म्हणजे 21,000 मतदार आहेत, त्याच्यापैकी 7,500 मतदार हे मुस्लिमाचे आहेत, 3,000 मत दलित समाजाचे आहेत. म्हणजे 10 ते 11,000 मत दलित आणि मुस्लिमाचे आहेत. 10,000 मध्ये हिंदू आहेत. हिंदू मध्ये अनेक आमच्या जाती, मी बामण आहे, कोणी कोमटी आहे, मारवाडी आहे, मराठी आहे, गोयवार, मालवार, साळेवार, घिसडी, कैकाडी, सुतार, लोहार, चांभार, कुमार, अशी अवस्था आहे. आता काल मी पेपर वाचला दुपारी, त्या लोह्याला काहीतरी कार्यक्रम झाला साहेबाचा. त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की मुदखेडला म्हणे आम्ही भारतीय जनता पार्टीकडून 7 मुस्लिम उमेदवार उभे केले, 7 मुस्लिम उमेदवार उभे केले. आमचा पक्ष हा सगळ्याला घेऊन चालणारा आहे. सबका साथ सबका विकास. मी म्हणतो सबका साथ सबका घात. मुस्लिमाला तिकीट दिले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायलेत. आम्ही मुस्लिमाला तिकीट दिले. अरे तुम्ही मुस्लिमाला तिकीट काय देता? सुन्या तुम्ही
तिकीट काय देता? तुमच्या बापाला तिकीट द्यावं लागत होतं. तुमच्या बापाला तिकीट द्यावं लागत होतं. कारण निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये, ज्या वार्डामध्ये ज्या समाजाची संख्या जास्त आहे तिथलाच उमेदवार द्यावा लागतो, तोच निवडून येतो. दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. तुम्हाला माहित आहे की एवढे उमेदवार आहेत 5 प्रभागामध्ये, निर्णायक मत आहेत. मग आपल्याला काहीतरी करून मुस्लिमाचे द्यावं लागतात. त्याला दर, त्याला दर, त्याला दर. माणसं मिळणार गेले यांना, मला माहित आहे. आमच्या मळ्याजवळ ते मुसा म्हणून आहे, गवंडी काम करते. त्याच्या घरामध्ये 2 मध्ये मुस्लिमाची बाई मिळणार गेली यांना. तिला जबरदस्ती नेऊन पैसे खर्चितो, काय काय करतो. अशा पद्धतीने लालूच दाखवून त्याला उमेदवार. त्याच्यामुळे तुम्ही फुशारक्या मारू नका की आम्ही एवढे तिकीट दिले, तेवढे तिकीट दिले. अरे मी तर म्हणतो खऱ्या अर्थानं तुम्ही जर सर्व समाजाला घेऊन चालणारे असतात तर आज भारतीय जनता पार्टीवाले सरळ सरळ जातीवाद करायले. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 7 मध्ये या नहीं जरूरत नहीं, आवाज आ रही ना सबको? प्रभाग क्रमांक 7 मध्ये या प्रचार सभेला उपस्थित ज्येष्ठ नेते ज्यांनी प्रदीर्घ काळ मुदखेडचं, नांदेड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं, ते आमचे मार्गदर्शक माननीय रामरावजी चौधरी साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये ते आपल्या संपूर्ण मुदखेड शहरातील लाडके राजबहादूरजी कोत्तावार, त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे करीम खान साहेब, त्याचबरोबर आमचे आजच ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे खदीरबाई कुरेशी, त्याचबरोबर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये ते मुलतानीजी आणि बोकेफोडजी. या ठिकाणावरती उपस्थित आमचे राजू चौदंते, त्याचबरोबर प्रशांत पाटील मुंगल, अमनबाई, संग्रामजी देशमुख, त्याचबरोबर नंदू पाटील पवार आणि मंचावरती उपस्थित सर्वच. कुणाची नावं घेण्यात राहिली असतील तर माफ करा. आणि उपस्थित आमचे मुदखेड शहरातील पत्रकार बंधू आणि माझ्या माता आणि भगिनींनो, सगळीकडे प्रचाराचा माहोल पेटलेला आहे. गल्ली बोळामध्ये सभा व्हायला लागलेल्या आहेत आणि या सभांमधनं वेगवेगळे लोक सगळ्याच पक्षाचे तुमच्या समोर यायला लागलेले आहेत. निवडणुका आल्या का निवडणुका या फक्त आणि फक्त दारू, चिकन, मटन आणि पैसे भेटण्यासाठीच आहेत, इतकाच आपला समज झालेला आहे. पण या देशात वगळता माणसाला जगण्याचा अधिकार नव्हता. अधिकार दिला आणि तो कोणता अधिकार होता तर तो अधिकार असा होता, या देशामध्ये टाटा, बिर्ला, मफतलाल सारखे लोक होते आणि दुसऱ्या बाजूला गायकवाड, कांबळे, चौदंते, गाडे अशा प्रकारचे मुंगल असे सामान्य घरातले माणसं होते. एकीकडे दीन दलित होते आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपती होते. तर त्यावेळेला या देशातले उच्चवर्णीय म्हणाले की देश तयार होतोय तर इथं काही मोजक्याच लोकांना मतदानाचा अधिकार द्या. तेव्हा देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या देशातला श्रीमंत असेल, गरीब असेल, भिकारी असेल, ब्राह्मण असेल किंवा दलित असेल, बौद्ध असेल किंवा अस्पृश्य असेल, या देशातला हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, स्त्री, पुरुष किंवा तृतीयपंथी कुणी असो, पण त्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार असेल आणि प्रत्येकाच्या मताला समान किंमत असेल. हा अधिकार जगात पहिल्यांदा देण्याचं काम
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि तुम्हाला मला देशाचा राजा केलं. आपल्याला राजा केलं. लोकशाही म्हणजे काय? जिथं लोकांनी कारभार करायचा असतो त्याला लोकशाही म्हणतात. पण आपण इतके करंटे आणि नालायक माणसं आहोत की आम्हाला कळलंच नाही की लोकशाहीमध्ये आपण कारभारी आहोत आणि जनता कारभारी आहे आणि जो राजा आहे तो आपण नेमलेला नौकर आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. पण आपण काय केलं? पूर्वीच्या काळामध्ये हे व्यवस्थित व्हायचं. पंडित जवाहरलाल नेहरूंचा काळ असेल, इंदिरामाईचा काळ आमच्या म्हाताऱ्या बायकांना माहित असेल, इंदिरा गांधींच्या काळात असेल, तेव्हा नीट व्हायचं. पण या देशामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदी नावाचे व्यक्ती देशाच्या सत्तेवरती आले आणि पैसा पेरायचा आणि पैसा काढायचा हे त्यांनी ठरवलं आणि आपण आपलं मत विकायला लागलो. आज मुदखेड शहरामध्ये हे बाहेरचं इतकं सगळं सांगण्याचं कारण असं आहे माय की आज काल माजी मुख्यमंत्री इथं आले होते आणि माजी मुख्यमंत्र्यांनी एक डायलॉग मारला जो महाराष्ट्रभर फेमस झाला, आजा मेरे गाडी में बैठ जा. गाडी में म्हणले, ते गाडीवर बसलेले होते. याचं कारण असं होतं, लोकांना कौतुक वाटलं, साहेब ऍक्टिव्हवर हिंडालेत, साहेब स्कूटीने हिंडालेत, अशोक चव्हाण स्कूटीने हिंडालेत आणि त्यांचे भक्त मंडळी दना 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 टाळ्या वाजवायला लागले की आता अशोक चव्हाण स्कूटीने हिंडालेत. अरे पण इतकं समजून घ्या की त्यांनी या शहराचं इतकं वाटोळं गेलंय की एकही रस्ता कार जाण्याच्या लायकीचा गेल्या 40 वर्षात अशोक चव्हाणांना करता आला नाही, म्हणून स्कूटीने फिरावं लागले. म्हणून त्यांना स्कूटीने फिरावं लागले हे आपण बघायलाच तयार नाहीयेत. आणि म्हणून लक्षात घ्या, मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रभाग क्रमांक 7 मधली काही मंडळी मला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रभाग क्रमांक 7 मधली 9 मधली मंडळी भेटायला आले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला की आमच्या भागामध्ये अंगणवाडी नाहीये. आज या शहरामधल्या हे जे लहान पोरं दिसत आहेत यांच्या भविष्याचं काय? तुमचं आयुष्य मुदखेडमध्ये गदळ्या नाल्या, गदळे घाणेरडे रस्ते यामध्ये तुमचं आयुष्य गेलं. चांगली शाळा नाहीये, चांगलं कॉलेज इथं उभं करता आलेलं नाहीये. माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि हे दिलं की त्यांनाच त्यांच्याच शहरामध्ये ऍक्टिव्हानं फिरावं लागायले. आज विठाईनगर भागामध्ये फिरत होतो, नंदीनगर भागामध्ये फिरत होतो. काय अवस्था आहे? मुंबईतल्या धारावीतल्या झोपडपट्टीसारखी अवस्था या मुदखेड शहरामध्ये. आणि एकीकडे ते म्हणतायत आजही माजी मुख्यमंत्र्यांना मुदखेडमध्ये आल्यावर स्वतः काय केलं हे एक सुद्धा काम सांगता येत नाही. त्यांना काँग्रेस पक्षाच्या शंकरराव चव्हाण साहेबाचं काम सांगावं लागतंय. याचाच अर्थ त्यांना आपण निवडून दिलं पण त्यांनी काय केलं? लुच्चे, लफंगे, वाळू माफिया, गुटखा माफिया अशा माफियांचे घर भरले आणि तेच चेले चपाटे लुटारू माफिया लोकांना तिकीट देऊन तुमचं मत विकत घेण्यासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे. त्यामुळे ही लोक येणार आहेत. यावर्षी पावसाळा मोठा झाला, तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आता या निवडणुकीमध्ये सुद्धा तसाच तुमच्या घरावरती पाऊस होणार आहे, तो पैशाचा पाऊस होणार आहे. तो पैसा कुठला आहे? तो पैसा त्यांचा नाहीये, तो पैसा तुमचा आहे. तुमच्या घरापुढची नाली नीट आहे का? नाहीये. ती नाली यांनी खाल्लेली आहे, त्याचा तो पैसा आहे. तो घ्यायचा, अजिबात सोडायचा नाही. तुमच्या घराबाजूचे आजूबाजूचे मुदखेड रस्ते चांगले आहेत का? नाहीयेत. तो रस्ता यांनी खाल्लेला आहे, तो पैसा पूर्ण घ्यायचा. पण नोट घ्यायची आणि वोट काँग्रेसला द्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण तो काय सोयाबीन विकून कमवलेला त्यांचा पैसा नाहीये. आज माजी मुख्यमंत्र्याचा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणावरती इतके बचत गट महिलांचे चालतात. बचत गटांकडे बघितलं का त्यांनी? काय केलं? महिलांसाठी उद्योग उभा केला का? तुमचे लेकरं निजामाबादला कामाला जातात, तुमचे लेकरं आदिलाबादला, तुमचे लेकरं हैदराबादला, पुण्याला, औरंगाबादला कामाला जात आहेत. का जात आहेत? तर या शहरामध्ये एक सुद्धा MIDC माजी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांना उभा करता आलेली नाहीये आणि देशोधडीला लावलं या शहराला. आणि MIDCच्या नावाखाली मेंढक्याच्या तिथं एक पाटी लावून ठेवली. तिथं आता टिपराच्या टिपर कचरा टाकायला येतं. दवाखाना बघा, दवाखान्यामध्ये गेलं तर हे प्रशांत मुंगल इथं बसलेला आहे. यांच्या गावातल्या मागच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये एका महिलेला साप चावला. साप चावल्यावरती इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये सापाचा औषधाचा डोस सुद्धा नव्हता. इतका भिके कंगाल दवाखाना आहे. ती महिला बारडपर्यंत जाईपर्यंत मेली. त्या महिलेचा खुनी कोण आहे? त्या महिलेचा खुनी इथली व्यवस्था
आणि ज्यांनी इथं विकास केला नाही ती माणसं आहेत. आणि म्हणून राजबहादूर कोत्तावार हा तुमच्यातला माणूस आहे, मुलतानी सेठ तुमच्यातला माणूस आहे, बोके फोडजी हे तुमच्यातले आहेत. त्यामुळं मनगटाला धरायचं आणि काम करून घ्यायचं असेल तर काँग्रेसला निवडून द्यावं लागेल. आणि जर भाजपला निवडून दिलं तर काय होणार आहे? तुम्हाला घराचं काही काम पाहिजे, एखादं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याचे 500 रुपये, दुसरं काही काम पाहिजे घरकुल त्याच्यात 20%, प्रत्येक ठिकाणी. कारण एका बाजूला कोण आहेत ज्यांनी तुम्हाला मुदखेडला लुटून जे मोठे झालेत ते आहेत, आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत ज्यांनी मुदखेडच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपलं आयुष्य दिलं ते माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय की आपल्याला, मी जे सुरुवातीला सांगितलं, आपण कोण आहेत? बाबासाहेबांनी देशाचा राजा केलंय. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. हे अण्णाभाऊ साठेंना काय सांगितलं? मग घाव कोणता घालायचा आहे? आपण यांना मारू शकत नाही, यांच्यासोबत लढू शकत नाही, कारण आपल्यामध्ये एवढी ताकद नाही. विकणं म्हणजे आपलं सगळं विकणं. त्यामुळं त्यानं जे द्यायलेत ते मावशी लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही घरी आलेल्या. त्यामुळं 2 मतदान आगाव सांगा, नांदेडला आहेत यायलेत म्हणा, आणि त्याचं घ्या. आणि मत मात्र काँग्रेसच्या 20च्या 20 आमचे जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं ही विनंती मी या ठिकाणावरती करतोय. मी सांगितलेलं पटतंय का नाही तुम्हाला? आणि नगराध्यक्ष म्हणून राजबहादूर कोत्तावार यांना, आणि अजून एक थांबा, अजून 2 मुद्दे राहिलेले आहेत महत्वाचे. अशोक चव्हाणांनी काय केलं? त्यांना पराभव दिसू लागला, आणि पराभव दिसू लागल्यामुळं काँग्रेसच्या मताचं विभाजन करण्यासाठी त्यांनी इथं MIM नावाच्या पक्षाला पैसे दिले आणि सांगितलं जा बाबा आता तू उभा राहा आणि काँग्रेसचे मतदान खा. मला इथं उभ्या असलेल्या मुस्लिम बांधवांना विचारायचंय, मुस्लिम समाजातल्या माझ्या तरुण पोरांना विचारायचंय, या देशामध्ये ज्या वेळेला मुस्लिमांवरती अत्याचार होतात तेव्हा 5 वर्षामध्ये MIM लोकांच्या मुस्लिमांच्या अधिकारांसाठी बोलायला येत नाही. ज्या वेळेला मुस्लिमांच्या गुणवत्तेच्या विकासाचा प्रश्न असतो त्यावेळेला MIM बोलायला येत नाही. आता नांदेडमध्ये 13 नगर परिषदांच्या निवडणूक आहे, 13 पैकी MIM कुठे लढते? भोकर आणि मुदखेडमध्ये. बाकीच्या ठिकाणावरती का लढत नाही? कारण तिथं पाकिट भेटलेलं नाहीये. त्यामुळं MIM ला मत म्हणजे भाजपला मत आहे एवढं सांगतो. गंगाधर ही शक्तिमान आहे, गंगाधर ही शक्तिमान आहे. त्यामुळं आपलं मत वायाला घालू नका. आज देशाची परिस्थिती भयानक आहे. निवडणूक आयोग भाजपच्या दारावरचं गुलाम झालेला आहे. त्यामुळे ही संधी आहे, ही संधी आहे आपल्याला. त्यामुळे आपलं मत वाया घालवू नका. आजचा काँग्रेस पक्ष हा कोणाचा आहे? सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचा हा काँग्रेस पक्ष आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो भाजपचा उमेदवार आहे त्या उमेदवारानं, मला त्या दिवशी कळालं की भाजप एकीकडे हिंदुत्वाच्या नावावरती राजकारण करतं आणि दुसरीकडे जो इथला नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार भाजपचा दिलाय त्यांचा जो प्रतिनिधी आहे त्यांचे मिस्टर, त्यांनी मोंड्यामध्ये महादेव मंदिर होत होतं त्याला एवढा विरोध केला की मोंड्यातल्या व्यापाऱ्याने मला सांगितलं की ते मंदिर झालं पाहिजे यासाठी मोंड्यातल्या लोकांना 1 दिवसाचा बंद करावा लागला असं मला व्यापाऱ्यांनी सांगितलं. बरोबर आहे का? म्हणजे देवाला विरोध करणारा उमेदवार त्यांचा, धर्माला विरोध करणारे ते, दंगली घडवणारे हे, आणि एकीकडे काँग्रेस आहे तुमच्या पोरांच्या नोकरीचं, लहान मुलांच्या शिक्षणाची, महिलांच्या रोजगाराची आणि हिंदू मुस्लिम एकतेचा हा विचार आम्ही घेऊन पुढे जातोय. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आमच्याकडे फार काही खोटं बोलण्यासारखं नाही, आम्ही खरं बोलून निवडणुका हे करतोय. आपण काँग्रेस पक्षाच्या पंजा या निशाणीवरती 3 बटणं दाबायचे, एक बोकेफोड, दुसरे मुलतानी आणि नगराध्यक्ष पदावरती राजबहादूर कोत्तावार आपण बहुमतानं निवडून द्यावं. आणि पैशाची मस्ती ज्यांना आली आहे, आम्ही मुदखेडच्या लोकांना विकत घेऊ शकतो असं ज्यांना वाटतंय, इथल्या मुस्लिमांना, इथल्या दलितांना विकत घेऊ आम्ही पैशावरती, हा माज ज्यांना आलाय ना तो माज आपण येत्या 2 तारखेला पंजाचं बटन दाबून जिरवावा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्वी मी मेन म्हणजे मी यापूर्वी मी BJP मध्ये होतो. त्या 20 वर्षाखाली अशोकरावनं मला काँग्रेसमध्ये घेतलं होतं. मी त्यांच्यासोबत 20 वर्ष काम केलं. त्यांनी असे काही ते चांगल्या कार्यकर्त्याला वर जाऊ देत नाहीत. त्याला असे काही करतात, कामं देतात की विचारूच नका. तोंड बघून कामं देतात. गुत्तेदारी
नगरसेवकाला गुत्तेदारी, त्याच्यासोबत 4 माणसं, असे या मुदखेडमध्ये 12-13 कोटीचे कामं आज चालू आहेत. पूर्ण नगरसेवकाला हे तुम्ही कमवा आणि नगरपालिकेची निवडणूक लढवा, असे हे सध्याचं चालू आहे वातावरण इथलं. खूप काही सांगायचं आहे पण वेळ कमी आहे. सगळ्या विनंती करतो की सगळ्या माया बहिणी, माझे बांधव, मुस्लिम बांधव, सगळे काही आतंक समाजाचे बांधव, माया बहिणी आलेल्या आहेत, त्यांना मी एक अशी विनंती करतो की आमच्या तिन्ही लोकाला पंजा निशाणीवर ठसे मारून विजयी करा. आम्ही निवडून आल्यावर 5 वर्ष तुमच्या समोर आम्ही नंबर 1चं काम करू की तुम्ही आम्हाला बोलण्यासारखं काही ठेवणार नाही. आम्ही एवढे बोलून माझे 4 शब्द संपवितो. अस्सलाम वालेकुम. तसेच उपस्थित नवयुवक आणि नवीन तरुण यांच्या सुद्धा उपस्थितीचा बहार हा आश्चर्यकारक आहे. तसेच आपल्या व्यासपीठावर विराजमान आपले मुदखेड नगरीचे समस्त वरिष्ठ नेते, अध्यक्षस्थानी असलेले आपले आदरणीय रामराव चौधरी साहेब, अध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय कोतावर साहेब, तसेच समस्त वरिष्ठ मंडळी, आपल्या सर्वांचे पाठबळ असणारे, अतिशय आपल्याला शक्ती देणारे खदीरभाई कुरेशी यांच्या आशीर्वादाची आपल्या सर्वांना आवश्यकता होती, ज्यांनी आपल्याला अधिक आपलं पाठबळ वाढवलेलं आहे, असे आपले खदीरभाई कुरेशी. धन्यवाद. तसेच समस्त उपस्थित मंडळ आणि मित्रमंडळ. मित्र, आज आपण इथे मुदखेड नगर परिषद 2025 निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकत्रित आलेले आहोत. निवडणुकीमध्ये आपल्याला जसे आत्ता साहेबांनी सांगितले की मागील झालेल्या घडामोडी, या घडामोडीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाहीये, त्याच गोष्टी परत होऊ द्यायच्या नाहीये. जनतेनं जागृत होणं अतिशय महत्वाचं आहे. या हेतूने नवीन प्रणाली कशा पद्धतीची असावी असं साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं कामाची आशा ही तुम्हा सर्वांना आहे, त्या पद्धतीचं काम आम्ही तुम्हाला 100% खात्रीपूर्वक करून देऊ, अशी आम्ही सर्वजण तुम्हाला समस्त लोकांसमोर ग्वाही देतो. तसेच उपस्थित सर्व नागरिकांनी आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेस या पक्षाचे अधिकृत उमेदवार असणारे आदरणीय मुदखेड नगरीचे अध्यक्षपदी असणारे कोतावर साहेब आणि प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवकपदी मुलतानी सर आणि गोदावरीबाई पांडुरंग बोकेफोड यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. तसेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हमको मेरा आदाब. आवाज गया क्या इसका? आज 2025 के साल में अपने पास इलेक्शन होने जा रहा है और इस इलेक्शन के बारे में हमने आपको जमा किए और जमा करने के बाद हमने बड़े लोगों को बुलाया, जिसका नाम माजी नगर अध्यक्ष रामराव चौधरी साहब, उनके बाद हमारे जिले के युवक अध्यक्ष बालाजी गाड़े साहब, दूसरे बुजुर्ग हमारे पाशु मामू, उनके बाद गोविंदराव कालानी साहब, उनके बाद हमारे सोनटक्के साहब और सलाउद्दीन भाई। और सबसे बड़ी बात यह है कि हमारे आज मुदखेड़ शहर में जो यानी कि पहले से हमारे साथी थे, अभी आए वाले, आज नए अभी प्रवेश हुए वाले हमारे खदीर कुरैशी, और आज जो वोट के वास्ते तुम्हारे को जमा करे
उसके मेन हमारे राजाप्पा कोत्तावार, दूसरे हमारे मुल्तानी कैंडिडेट और दूसरे कैंडिडेट पांडे बोकेफोड़ का बच्चा, उसका नाम संजय है क्या? संजय। मैं यहाँ से तकरीबन ये महल्ले से लेके आबादी तक, और महल्ले एक पहली बार तो इस्लामपुरा, उससे लेके फिर आबादी तक, फिर तीसरी बार ये महल्ले से माधव गली से लेके मोंडे तक आप लोगों ने मेरे को चुन के दिए। मैंने जब पहली बार 2007 में चुन के आया, उस वक्त हमारे राज बहादुर कोत्तावार नगर अध्यक्ष बने, तो उनको सब बातों का ख्याल था। उसी वक्त हमारे इस्लामपुरे में तमाम जगह रोड बने, 5 बोर डाले अपन ने। उसके बाद अपन में को जब पानी पुरोठा बनाया गया, तब मैं उनके काल में, क्यों तो अपना आदमी रहने के बाद से अपने आदमी को सहूलत देता और अपना आदमी अपने आदमी को आगे बढ़ाता। इस वास्ते मुखिया हमारे राज बहादुर कोत्तावार साहब पहले नगर अध्यक्ष थे, तो उनके हाथ पे काम हुए। उसके बाद में जो बीच का टाइम गया, वो बीच के टाइम में सिर्फ पैसों की लालूच, आधे पैसे यहाँ पर दलाल खाते थे और आधे पैसे शिवाजी नगर में जाते थे। इसलिए जो भी काम बाकी है, पेंटिंग है, ये पैसों की लालूच की वजह से है। जब शासन सही चला तब काम हुए, जब शासन गलत हो गया काम रुक गए। आपकी गलती है ना हमारी गलती है। हम अब आपको इन लोगों के मौजूदगी में ये बोलना चाहता हूं मैं कि तरह तरह के पक्ष अपक्ष ये लोग आकर आपको, ये जो भी अपक्ष खड़े वाले हैं या यमायम से खड़े वाले, ये पैसा सिर्फ अशोक राव का है, उनका घर का नहीं है। आपको देंगे और कुछ बात इधर उधर की करेंगे, इन्हें ऐसा है उन्हें वैसा है, तो इसको मत सुनो। पैसे अपने थे, वो पैसे लो और मतदान कांग्रेस को करो। इसके वास्ते मैं हमारे आने वाले बहन मातंगवाड़े के उनको भी बोलूंगा, क्यों तो हिंदी अच्छी तरीके से समझते हो उन्होंने। और फिर मेरे भाइयों को, बच्चों को ये बोलूंगा कि भाई ये यमायम वमाम कुछ नहीं है। उनका रिकॉर्ड बोलूंगा मैं तो आप सुन नहीं सकेंगे। ऐसे लोगों को यहाँ पर है कि नहीं वर्गलाया जा रहा है, अपक्ष खड़े करा जा रहा है और वगैरह वगैरह बात किए जा रही है। इसके बारे में हमारे एक मेन रामराव चौधरी साहब, जो जिनकी उम्र 80 से लेकर 85 साल तक है, उन्होंने इसकी तफसील अपनी जबान से कैसी बताएंगे वो सुनते रहना। मैं इतना ही बोलूंगा कि यहाँ पर 3 कैंडिडेट है, जिसमें सदर के वास्ते और 2 मेंबर के वास्ते। उन तीनों को भी अपना कीमती वोट देकर उनको कामयाब करें। और मैं आपसे इतनी गुजारिश करके मैं अपनी 2 बात अपने खत्म करता हूं। खुदा हाफिज, जय हिंद। ये कहना चाहता हूं कि आज जो एक चर्चा चढ़ी कि गोविंद मामू का सत्कार रशीद भाई मुल्तानी करेंगे, इलियास भाई अब्बासी का भी सत्कार रईस मुल्तानी करेंगे। आज जो एक अफवाह फैलाई जा रही है कि अशोकराव चौहान विकास पुरुष है, असल में अशोकराव चौहान विकास पुरुष नहीं, लेट पुरुष है, लेट पुरुष। अब तुम बोलेंगे लेट कैसा? अरे भाई, आज तुमने है कि मंत्री बने, उद्योग मंत्री बने, परिवहन मंत्री बने, मुख्यमंत्री बने, लेकिन मुदखेड़ वालों को आज तक पीने के लिए पानी तक नहीं मिला, फिल्टर पानी नहीं मिला। 1 साल में है कि नहीं भोकर वालों को पानी मिला, 30 साल हो गए आज मुदखेड़ वालों को पानी नहीं मिला। आज पूरे महाराष्ट्र के रोड़ा बने गए, लेकिन आज भी है कि नहीं मुदखेड़ नांदेड़ जो रोड है, वो रोड है कि नहीं आज तक भी नहीं बने आलिए। पूरे महाराष्ट्र के रोड़ा बने गए आले।
असल में अशोकराव चौहान विकास पुरुष नहीं है, लेट विकास है। जो काम 1 साल में होता वो 25 साल में भी नहीं करते। वो जो भी करते खाली वो उनके जो कार्यकर्ताओं को फायदा पहुंचे, कुछ लोगों को फायदा पहुंचे, ये काम करते। असल में कोई विकास नहीं है, कोई रोड वीड सब कुछ बरोबर नहीं है। और उनका सिर्फ मतलब आज जो उनको सब पार्टी ने इतना सब कुछ दिए और उन्होंने बीजेपी में चले गए। और बीजेपी का क्या है कि हिंदू मुस्लिम आपस में कराओ, हिंदू मुस्लिम लड़ाओ, उनको कोई विकास से मतलब नहीं, कोई चीज से मतलब नहीं। देश में आज 55 लाख करोड़ रुपए देश के ऊपर खर्चा हो गया, देश के ऊपर 55 लाख करोड़ रुपए खर्चा हो गया। आज जो बिहार में इलेक्शन हुआ 14,000 करोड़ रुपए लोन लेके बांटा गया। ये है कि नहीं, सिर्फ ये इलेक्शन में इनका पैसा इस्तेमाल कर रहे हैं और ये बीजेपी वाले आपस में ना इत्तेफाकी फैलाते हैं। हिंदुओं से भी मैं गुजारिश करूंगा कि इनको हिंदू समाज से भी कोई मतलब नहीं है, हिंदू समाज से भी ना इनको हिंदुओं को नौकरी देने का है, ना उनको कारोबार लगाने का है। सिर्फ जातिवाद करो, इलेक्शन लड़ो, कोई विकास की जरूरत नहीं, कोई चीज की जरूरत नहीं, सिर्फ जातिवाद करो। आज है कि नहीं, कांग्रेस पार्टी पहले से ही 70 साल से जो काम करी देश को संभाल के रखे, और ये लोगों ने बीजेपी वालों ने पूरे देश के हर चीज को बेच दिए, रेल को बेच दिए, ट्रेन को बेच दिए, सब चीज बेच दिए। मैं आप सबसे ये कहता हूं, चाहे हिंदू हो मुस्लिम हो, सबसे कि आज हम सबको मिलके एक ही पार्टी को वोट देना होगा, वो है सेकुलर पार्टी कांग्रेस पार्टी, जो हर समाज को लेकर चलती, हर समाज के साथ है, हर समाज का एक ख्याल रखती। वो पार्टी को हम इंशाल्लाह लेके चलेंगे और आने वाले इलेक्शन में ज्यादा से ज्यादा कांग्रेस के पूरे कैंडिडेट को वोट देके और उनको चुन के लाएंगे। इतनी मैं आप सभी लोगों से गुजारिश करता हूं, दरख्वास्त करता हूं। अपने दो शब्द बोल के मैं अपनी जगह लेता हूं। जय हिंद, खुदा हाफिज।